परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींमधील वादानंतर परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण समोर आलं। कोण जास्त मुली पटवणार अशी आरोपींमध्ये स्पर्धा असायची। मुली पटवण्यावरनं अयान अहमद आणि उझेर खान मध्ये स्पर्धा असायची। मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ बनवून अयान उझेरला पाठवायचा आणि काही दिवसांनंतर दोघांमध्ये पैशांवरनं वाद झाला आणि वादानंतर दोघांनी व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली आणि यानंतर हे प्रकरण समोर आलं। मग परतवाडामधील तरुणीचं लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं। यामागचं कारण काय नेमकं हे समोर आलेलं आहे। दोन आरोपींमधल्या वादानंतर परतवाडामधलं हे प्रकरण समोर आलं। कोण जास्त मुली पटवणार अशी आरोपींमध्ये स्पर्धा असायची। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमाप यांच्याकडनं। स्वप्नील, अतिशय धक्कादायक हे कारण आहे, नेमकं काय चालायचं या दोघांमध्ये, काय माहिती? नक्कीच श्वेता, आपण जर पाहिलं तर अयान आणि हुजेर हे दोन चांगले मित्र होते आणि या मित्रांमध्ये स्पर्धा लागायची की कोण सर्वाधिक मुलींना पटवतो, कोण सर्वाधिक मुलींना आपल्या मोहामध्ये पाडतो। अशातच अयान जर आपण पाहिलं तर अयान हा यूट्यूबर आहे आणि यूट्यूबरच्या माध्यमातून जवळपास त्याचे 18,000 फॉलोअर्स आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक मुलींचे लाईक्स फोटो त्याला यायचे आणि तो देखील स्वतःहून अनेक मुलींसोबत संवाद साधायचा आणि संवाद साधल्यानंतर जवळीक वाढायचा। ज्या मुलींना तो भेटायचा त्यांच्याशी गप्पा मारायचा, त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचा। या सर्वांचे व्हिडिओ जो आहे तो त्याचा मित्र हुजेरला पाठवत होता आणि हुजेरला सांगत होता की बघ, मी आज या मुलींशी भेटलो, या मुलींशी मी चर्चा केली। हे संपूर्ण स्पर्धा जी आहे ती दोन या मित्रांमध्ये रंगलेली होती। एक प्रकारची शर्यत या दोन मित्रांमध्ये मुली पटवण्यावरनं झालेली होती। अयानचे सर्व व्हिडिओज आणि अश्लील फोटो जे आहेत ते हुजेरकडे जमा झालेले होते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तिथून काही दिवसानंतर हुजेर आणि अयानमध्ये जे आहे ते वाद झाला पैशाच्या कारणावरनं। वाद एवढ्या टोकाला गेला की मग हुजेरने अयानचा बदला घेण्याचं ठरवलं आणि मग अयानचे सर्व व्हिडिओ फोटो जे आहेत ते हळूहळू सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली। जवळपास 10 दिवस संपूर्ण हे व्हिडिओ आणि फोटो परतवाडा शहरामध्ये फिरत होते आणि त्यानंतर त्या ठिकाणच्या काही सामाजिक लोकांनी या संपूर्ण व्हिडिओची दखल घेतली आणि त्यानंतर संपूर्ण हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं अत्यंत धक्कादायक कारण जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाचं आत्ता समोर आलेलं आहे। शर्यत जी लागली होती, कोण जास्त मुलींना आकर्षित करतो, कोण मुलींशी जास्त संपर्क साधतो, या संपूर्ण प्रकरणामधनं जे आहे ते संपूर्ण हे प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी।